की या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजप नंबर 1 राहील यासाठी तुम्ही कामाला लागला. महाराष्ट्र त्यांनी भ्रष्टाचारामध्ये चोऱ्या मारांमध्ये नंबर 1 केलेला आहे बरं का. आणि त्याच माध्यमातून लुटीतून जो पैसा येणार आहे जसं मी मगाशीच सांगितलं, समृद्धी महामार्ग 19 दिवसामध्ये संपूर्ण रस्ताची जाळी झाली, खड्डेच खड्डे. ठेकेदाराकडून किमान 40% उचल विधानसभेच्या आधी. आता शक्तीपीठ 20,000 कोटी रुपयाचं काही मंजुरी मिळाली, त्यातले किमान 10,000 कोटी रुपये ठेकेदारांकडून त्यांना निवडणुकीसाठी मिळणार. आणि या माध्यमातून ते पहिल्या क्रमांकावर जात असतील तर त्यांना लखलाख ठरू. हे काय सरळ मार्गी लोक नाही येत नाही. निवडणुका कशा जिंकतात हे काल राहुल गांधींनी स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधला, मला वाटतं दक्षिण नागपूरमधल्या मतदारसंघात कसे मतांच्या चोऱ्या केल्या पैशाच्या माध्यमातून हे स्वतः राहुल गांधीने दाखवलेलं आहे. राहुल गांधी हे देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यांना संवैधानिक अधिकार आहे. बघा असं आहे की मोदी विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघातही प्रमाण वाढलेलं आहे. बघा नाही बघा देवेंद्र फडणवीस असू दे, हो आहे ना, बरोबर आहे तुमचं म्हणणं, बरोबर असेल. पण आपण कशा प्रकारे निवडणुका या महाराष्ट्रात जिंकलेल्या आहात याचं स्पष्टीकरण वारंवार होत आहे. आणि निवडणूक आयोगानं द्यायचं उत्तर तुम्ही का देताय? पण निवडणूक आयोगानं आता राहुल गांधींना चर्चेसाठी बोलवलं. जाऊ ना, आम्ही जाऊ की चर्चा, त्यात काय. आज संविधान हत्या दिवस सगळीकडे आणीबाणीची 50 वर्ष पूर्ण होत आहे आणि हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून भारतीय जनता पक्षाला एक नौटंकी करण्याचं व्यसन लागलेलं आहे बरं. काही नशा आहे त्यांची, नौटंकी करणं उनका नशा है. हर चीज का नौटंकी और हर चीज का सेलिब्रेशन करते हैं या उत्सव मनाते हैं, चाहे कुछ भी हो. पहलगांव में जो हुआ, जो पुलवामा में होगा, वो उसका भी वो लोग उत्सव मना चुके हैं राजनीति के लिए. 50 साल हो गए इमरजेंसी, 50 साल. भूतकाल में जो हुआ है उसको भूलकर हमको आगे जाना चाहिए. आपातकाल, आणीबाणी हा संविधान हत्या दिवस कसा का होऊ शकतो त्याचं जरा विश्लेषण भारतीय जनता पक्षाच्या आणि RSSच्या तज्ज्ञांनी केलं पाहिजे. RSSचे तेव्हाचे सरसंघचालक परमपूज्य बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता. त्यांचा पत्रव्यवहार आहे तसा. बाळासाहेब देवरस त्यांना जरूर इंदिराजींनी अटक केली होती त्या काळामध्ये, पण तुरुंगातून त्यांनी जो पत्रव्यवहार केलेला आहे इंदिराजींशी तो इंटरेस्टिंग आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं तुम्ही पोस्टरवरती फोटो लावता ना, बाळासाहेब ठाकरेंचा, हे शिंदे गट वगैरे किंवा भाजपचे लोक, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं जाहीरपणे, खुलं समर्थन. तिकडून कुणा काय करताय? बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं. आमच्या मार्मिक साप्ताहिकावर तेव्हा धाडी पडून आमचा प्रेस बंद केला होता आणीबाणीमध्ये, तरी आम्ही त्यांना समर्थन दिलं होतं. आणीबाणी ही शिस्त लावणारी एक व्यवस्था होती. आणि संविधान हत्या म्हणताय ना, भारतीय घटनेमध्ये, भारतीय घटनेतील तरतुदीनुसार जेव्हा देशामध्ये अशांतता, अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, अराजकता निर्माण करण्यासाठी काही शक्ती काम करतात बाहेरच्या आणि आतल्या, तेव्हा अशा प्रकारे आणीबाणी जाहीर करून देशावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणीबाणी लावण्याचा संविधानिक तरतूद भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटनापीठाने दिलेली आहे. याचा अभ्यास या लोकांनी केला पाहिजे. इंदिरा गांधींनी जी आणीबाणी लावली होती ती आणीबाणी खुलेआम कायदेशीर मार्गाने लावली आणि आणीबाणीचा प्रस्ताव घेऊन त्या संसदेमध्ये गेल्या. त्यांनी विशेष संसदेचं अधिवेशन घेतलं होतं. गेल्या 10 वर्षामध्ये देशामध्ये अघोषित आणीबाणी, अघोषित प्रचंड भ्रष्टाचार, काळा बाजार, आपापल्या लाडक्या उद्योगपतींवरती
सरकारी संपत्ती अशी लुटली जाते. हा, विरोधी पक्षाच्या नेत्यांना बेकायदेशीरपणे तुरुंगात टाकलं जात आहे. त्यांची सुनवाई होत नाही. आजही तिहार आणि उत्तर प्रदेशच्या तुरुंगात असंख्य लोक अडकून आहेत, महाराष्ट्रात अडकून आहेत. कोणालाही तुम्ही देशद्रोही ठरवताय, नक्षलवादी ठरवताय, तुरुंगात टाकताय. इंदिरा गांधीने केलं नव्हतं. इंदिरा गांधींनी एका विशिष्ट कालमर्यादेमध्ये आणीबाणी हटवली आणि देशाला लोकशाही मार्गाने निवडणुका घेण्याचा मार्ग खुला केला. त्या निवडणुकीत त्या स्वतः पराभूत झाल्या, त्यांचा पक्ष पराभूत झाला.